बायको आपल्या लग्नाच्या दिवशी बाबा 20,000 रुपये देताना तुम्हाला बाजूला नेऊन हळूच काय सांगत होते? नवरा: माझे बाबा बोलले की अजून पैसे मिळतील, पण मुलगी घरी नाही आली पाहिजे. विवाहित पुरुष हा आतंकवादीसारखाच वागतो. गळ्यात 7 जन्माचा बॉम्ब अडकलेला असला तरी पण बाहेर कुठे सुतळी बॉम्ब अडकतोय का हे शोधत असतो. कायम जीव धोक्यात. नवरा बायकोला म्हणतो, आज पोळ्या करपल्यात. लगेच बायको मागे वळून रागाने बघते. हे बघून नवरा म्हणतो, पण छान लागतात करून करून. शेवटी काय, बायकोचा धाक. चायनीज पोरांचं बरं असतं. एक सोडून गेली तर लगेच तसलीच दिसणारी दुसरी मिळते. आता ही अफवा कोणी पसरवली की कमी उंचीच्या पोरी लाल साडी नेसल्या की सिलेंडरच्या टाकीसारख्या दिसतात. नवरीने लग्नात नवऱ्यासाठी घेतलेला उखाणा: लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, रावांसाठी 7 जण सोडले. नवरा भर मांडवातून पळूनच गेला. भावाचा ब्रो झाला, बहिणीची सीस झाली, पप्पाचा पॉप झाला, मम्मीचा मॉम झाला, पण अजून कोणाची हिंमत झाली नाही की बायको या शब्दात छेडछाड करून बोका म्हणायची. यालाच बायकोची दहशत म्हणतात. प्रश्न: बायको माहेरी गेल्यावर रोज फोन का लावते? उत्तर: कारण नवऱ्याला आठवण राहिली पाहिजे की टायगर अभी जिंदा है. आजकालची 8वी-9वीची मुलं स्टेटस ठेवतात, फिलिंग लव्ह, फिलिंग हार्टब्रोकन. आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा फक्त आम्हाला गणिताचा मास्तर हाणतानाच दिसायचा. मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात. 100 जणांची तंबाखूपिडी भिजली, 200 जणांचा विमल गुटखा भिजला. यावर नुकसान भरपाई म्हणून भारत सरकार चुना देणार. लहानपणाची सर्वात मोठी अफवा. चला भोर जाऊ. आता आयुष्याचा झोर झालाय, पण भोर कुठे आहे अजून कळलंच नाही. दारू पिणाऱ्याची पण दिवाळीत लई इज्जत वाढते, कारण फटाके उडवणारी पोरं दारू पिणाऱ्याला विचारतात की, काका तुमची रिकामी बाटली आहे का रॉकेट उडवायला? व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक और सबस्क्राईब करा.